का रे स्किन, रोज काही ना काही प्रॉब्लेम का देतेस? मी प्रॉब्लेम नाही, मी सिग्नल देते. फक्त 10 मिनिट रील्स बघते मग झोपते. अरे वा, अजून एक व्हिडिओ. रोजचं हेच 10 मिनिटांचं 2 तास होत होतं. हॅलो पूजा, परत भेटलो आपण. काल 2 वाजेपर्यंत रील्स बघितलेस ना? झोप नाही, मी आहे. स्किन केअर फक्त प्रॉडक्ट नाही, लाईफस्टाईल आहे. लेट नाईट स्क्रोलिंग थांबवा, स्किन तुम्हाला धन्यवाद देईल. ही इन्फ्लुएन्सर म्हणते हा सिरम वापरला की ग्लास स्किन येते. प्रत्येक ट्रेंड तुझ्यासाठी नसतो. बोल, हा सिरम लावू की तो? इंस्टाग्रामवर सगळे म्हणतात मस्ट बाय, जास्त प्रोडक्ट जास्त ग्लो, बरोबर ना? अरे स्किन जळते, रेडनेस वाढली. हे मी काय केलं? स्किनवर एक्सपेरिमेंट करू नका. ट्रेंड नाही, डिसिप्लिन फॉलो करा. हेल्दी स्किन, नॉलेज प्लस रुटीन. लेमन लाव, नॅचरल आहे. टूथपेस्ट ओव्हरनाईट ठेव, पिंपल्स कॉम्पो. डॉक्टरकडे जाण्यापेक्षा सोपं वाटतंय. थोडं जळच आहे. नॅमफुल कसं असेल? अरे जास्त बर्निंग होते, रेडनेस वाढली, मार्क्स पण पडले. मी काय केलं स्वतःच्या स्किनला? बस, मला श्वास घ्यायला तरी दे. मी तर ग्लो साठी करते, ग्लो टॉर्चर करून येत नाही. युट्यूब रेमेडी आधी स्किन टाइप समजा. ट्रेंड नाही, मेडिकल ऍडवाइस फॉलो करा. हेल्दी स्किन, पेशन्स प्लस प्रॉपर केअर. माइल्ड फेस वॉश, मॉइश्चरायझर, डेली सनस्क्रीन, बस इतकंच. तुझी स्किन प्रॉडक्ट मुळे नाही, स्किन बॅरियरमुळे खराब झाली आहे. सिंपल रुटीन फॉलो, फक्त बेसिक पुरेसं आहे. येस, सिंपल इज पॉवरफुल. हाय, आम्ही आलोय. अरे तुम्ही परत कसे? तुझं पित्त वाढलंय. सिबेशियस ग्लँड ऑइल तयार करतं. ऑइल बाहेर नाही आलं तर इन्फ्लॅमेशन वाढतं आणि मी जन्म घेतो. तिखटला जंक लेट नाही आणि पित्त वाढलं की आम्ही पिंपल्स पाठवतो. म्हणजे क्रीम दोषी नाही, रूट कॉज आत आहे. पोरे बंद केलास, ऑइल अडकलं. आता आम्ही आरामात वाढणार. स्किन म्हणजे शरीराचा आरसा आहे. पचन ठीक नाही तर चेहरा सांगतो. मग काय करू डॉक्टर? डे 1 पाणी वाढवा. डे 2 तिखट कमी. डे 3 झोपपूर. कन्सिस्टन्सी ठेवा. आता मला बरं वाटतं. महाग प्रोडक्ट नाही, योग्य सवय हवी. आता मी तुला ऐकेन. Gentle cleanser, moisturizer, daily sunscreen, prescription gel at night. स्किन समजून घ्या, बदल आपोआप होईल. अशाच आयुर्वेदिक स्किन टिप्स साठी डॉक्टर हेल्थ मराठी सबस्क्राईब करा.